गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळे कसे आहात? हॅलो, माझा आवाज ऐकायला येतोय सगळ्यांना? ओके ओके, सगळे कसे आहात? आपण बरेच महिन्यांनी भेटतोय. जानेवारीमध्ये आपली लेक्चर्स असायची, नंतर आपली स्टॉप झाली, आता आपण भेटतोय. तर मला एकदम आनंद होतोय की तुम्हाला लेक्चर डिलिव्हर करतोय. पण मला तुम्हाला फिजिकली लेक्चर द्यायची इच्छा आहे, पण करोनाच्या प्रॉब्लेममुळे आपल्याला देता येत नाही आहेत. पण ठीक आहे, आपण भेटूया. साधारण तुम्हाला काय जर समजा डाऊटफुल जर काय असेल, जर जास्त जड असेल तर आपण सरांची परवानगी वगैरे मागून आपण भेटूया. जर काही सोपे टॉपिक्स असतील तर आपण ते ऑनलाईन करूया, आणि जर आपल्याला वाटलं की एखादा टॉपिक जड आहे तर आपण फिजिकली भेटूया सगळे. आणि काय आज अटेंडन्स का कमी आहे? आपले जवळजवळ 14-18 जण आहेत, अजून येत का नाहीत? सगळे यायला पाहिजेत सगळे. आणि तुम्हाला माहिती आहे, मला 100% अटेंडन्स लागतो. आपण फिजिकल लेक्चर घेतली तेव्हा मला एकदम आनंद व्हायचा. तुम्ही सगळे असायचे तर मला खूप आनंद व्हायचा. तर बाकीच्या स्टुडंट्सना पण सांगा, आता आपली लेक्चर्स आहेत तर सगळ्यांनी अटेंडन्स ठेवायलाच पाहिजे, अटेंडन्स असायलाच पाहिजे. ठीक आहे, तर आपण वेळ न घालवता आपलं सुरू करूया शेड्यूल. तर आपली जेव्हा शेअर्सची लेक्चर झाली तेव्हा आपलं सबस्क्रिप्शनचं आपण संपवलं होतं. सबस्क्रिप्शनचे मी तुम्हाला आता नवीन नोट्स पाठवलेल्या आहेत ग्रुपवरती. तर सबस्क्रिप्शन हा प्रकार आपण संपवला होता, त्याचे प्रॉब्लेम संपवले होते. तर मी तुम्हाला काय सांगत होतो की आपलं सबस्क्रिप्शन हा पार्ट आपण संपवला होता, की ज्याच्यात फुल सबस्क्रिप्शन, अंडर सबस्क्रिप्शन, ओव्हर सबस्क्रिप्शन हे पूर्ण केले होते. फुल सबस्क्रिप्शन म्हणजे काय, की आपण इश्यू करायला जेवढे काढतो तेवढेच ॲप्लिकेशन आपल्याला मिळतात आणि आपण तेवढेच देतो, तर ते फुल सबस्क्रिप्शन आहे. त्याच्यानंतर अंडर सबस्क्रिप्शन आपण बघितलं. अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे काय, की जेवढे आपण इश्यू करायला शेअर्स काढले त्याच्यापेक्षा आपल्याला कमी मिळाले. आणि ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे काय, आपण जेवढे इश्यू करायला काढले त्याच्यापेक्षा जास्त अर्ज मिळाले. तर हे प्रकार आपण शिकलो होतो, आणि त्याचे साधारण प्रॉब्लेम नंबर 8 तुम्हाला मी नोट्स पाठवलेल्या आहेत, त्या तुम्ही एका साईडला ओपन करा. तर त्याच्यातले आपले 8व्या प्रॉब्लेमपर्यंत झाले होते. आता 8व्या प्रॉब्लेम नंतर पेज नंबर 9 काढा तुम्ही. पेज नंबर 9वरती आपल्याला प्रॉब्लेम्स, आपल्याला थोडीशी थेरी करायची आहे. थेरीनंतर आपण प्रॉब्लेम सुरुवात करूया. तर तुम्ही काय करा, मी पाठवलेल्या नोट्सचे पेज नंबर 9 काढा, आणि मी स्क्रीन पण शेअर करतो, स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसतील. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर लिहा. ओके, तर आता आपण सुरुवात करूया. आता पुढे आपला जो कॉन्सेप्ट आहे की शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंट अँड प्रीमियम. आता आपण ज्या शिकलोय की शेअर जे असतात ते समजा कमी रेटने इश्यू केले, आपल्याला फेस व्हॅल्यू माहिती आहे, फेस व्हॅल्यू जी असते त्याच्यापेक्षा जर कमी रेटने जर इश्यू केले तर त्याला काय म्हणतो, शेअर इश्यूड ॲट डिस्काउंट. म्हणजे फेस व्हॅल्यू जर समजा 100 रुपये आहे, फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे, आणि लोकांकडनं आपण जर समजा 95 रुपये मागितले, 95 रुपीज, तर त्याला आपण काय म्हणणार, शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंट. शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंट. तर इकडे काय म्हटलं आहे,
shares are regarded to be issued at discount if issue is at amount less than the nominal or par value of shares. म्हणजे नॉमिनल किंवा पार व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू त्याच्यापेक्षा कमी रेटनी जर समजा लोकांकडनं पैसे मागितले तर त्याला आपण काय म्हणणार, शेअर इश्यूड ॲट डिस्काउंट. आणि पुढे काय म्हटलं आहे, द नॉमिनल एक्सेस ऑफ द नॉमिनल व्हॅल्यू म्हणजे किती जास्त आहे, द एक्सेस ऑफ द नॉमिनल व्हॅल्यू ओव्हर इश्यू प्राईस रिप्रेझेंट डिस्काउंट. म्हणजे त्या दोघातला फरक, नॉमिनल व्हॅल्यू आणि इश्यू प्राईस. आपली इश्यू प्राईस समजा 95 रुपये आहे, इश्यू प्राईस 95 रुपये आहे, नॉमिनल प्राईस त्याची 100 आहे, त्या दोघातला जो डिफरन्स आहे तो 5 रुपयाचा डिस्काउंट होतो. आलं लक्षात. आता एक्झाम्पल पण दिलेलं आहे. वेअर अ शेअर ऑफ नॉमिनल व्हॅल्यू ऑफ ₹100 इज इश्यूड ॲट ₹98. 100 रुपयाचा शेअर 98ला इश्यू केला तर त्याला काय म्हणतो आपण, डिस्काउंट. इट इज सेड टू बी हॅव बीन इश्यूड ॲट डिस्काउंट ऑफ 2%. म्हणजे 2 रुपये किंवा 2% हा डिस्काउंटचा रेट आहे. नंतर अकॉर्डिंग टू सेक्शन 53 of the Companies Act 2013, a company cannot issue shares at discount except in the case of sweat equity shares issued to employees and director. म्हणजे हा जो सेक्शन 53 आहे कंपनीज ॲक्टचा त्याच्यानुसार कंपनी डिस्काउंटला शेअर इश्यू करू शकत नाही. फक्त स्वेट शेअर्स दिले जातात जे आपण एम्प्लॉईज किंवा डायरेक्टर्सना देतो, पण नॉर्मल पब्लिकला आपण ते डिस्काउंटवाले शेअर्स देऊ शकत नाही. दस एनी इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट विल बी वॉइड. म्हणजे आपण लॉमध्ये शिकतो वॉइड म्हणजे काय, त्याचं काय सिग्निफिकन्स, इम्पॉर्टन्स नाही. जर समजा जे काय शेअर्स डिस्काउंट हा जो प्रकार आहे याला कायद्यात मान्यता नाही आहे, वॉइड म्हणजे कायद्यात त्याला मान्यता नाही आहे. ठीक आहे, तर हे शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंटबद्दल होतं. आता त्याच्या अपोजिट असतं शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम. म्हणजे नॉमिनल व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यू पेक्षा जर समजा जास्त पैसे मागवले, म्हणजे 100चा शेअर समजा आपण 102 रुपये लोकांकडनं मागवले, 100च्या शेअर्सला आपण जर समजा 102 रुपये आपण मागवले तर त्याला आपण काय म्हणणार, शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम. म्हणजे त्याच्या नॉमिनल व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, पार व्हॅल्यूपेक्षा आपण जास्त पैसे मागवतो. ओके, तर इकडे काय म्हटलं आहे, वेन अ कंपनी इश्यूज इट सेक्युरिटीज ॲट अ प्राईस मोर दॅन फेस व्हॅल्यू. म्हणजे जर समजा फेस व्हॅल्यूपेक्षा जर जास्त पैसे मागितले तर इट इज सेड टू बी इश्यूड ॲट अ प्रीमियम. तर त्याला आपण काय म्हणणार, इट इज सेड टू बी इश्यूड ॲट प्रीमियम. प्रीमियम इज द एक्सेस ऑफ इश्यू व्हॅल्यू. आता इथे उलट आहे, मागच्या ह्याच्यात कसं होतं, नॉमिनल व्हॅल्यू आणि इश्यू व्हॅल्यूमधला फरक होता. आता इश्यू प्राईस आणि नॉमिनल व्हॅल्यू या दोघांमधला फरक आहे. तर इश्यू प्राईस कितीने जास्त आहे, मागच्या प्रॉब्लेममध्ये नॉमिनल प्राईस कितीने जास्त होती, आत्ता याच्यात कसं आहे की इश्यू प्राईस कितीने जास्त आहे, फेस व्हॅल्यूपेक्षा इश्यू प्राईस कितीने जास्त आहे. तर जेवढे एक्स्ट्रा आपण घेतो त्याला आपण काय म्हणणार, शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम. पुढे काय म्हटलं आहे, इट इज क्वाईट कॉमन फॉर द फायनान्शियली स्ट्रॉंग अँड वेल मॅनेज कंपनीज टू इश्यू देअर सेक्युरिटीज ॲट अ प्रीमियम दॅट इज अन अमाऊंट मोर दॅन नॉमिनल व्हॅल्यू नॉमिनल ऑर पार व्हॅल्यू ऑफ शेअर्स. म्हणजे इथे त्यांनी काय म्हटलं आहे, ज्या कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत, त्यांच्याकडे पैशाचं चांगलं पाठबळ आहे किंवा ज्या वेल मॅनेज कंपनी आहेत, तर त्यांना काय फरक नाही पडत की लोकांकडनं जरा पैसे जास्त मागवले, कारण त्यांच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे. ज्यांच्याकडे कमी पैशाचा प्रॉब्लेम असेल तर ते काय करणार, प्रीमियममध्ये शेअर्स इश्यू करणार नाही, कारण त्यांना पैशाची गरज आहे. तर आता ज्या कंपनीला पैशाची गरज नाही आहे तर ते काय करणार की ते प्रीमियमला इश्यू करणार, थोडे पैसे लोकांकडनं जास्त घेणार. दस वेअर अ शेअर ऑफ नॉमिनल व्हॅल्यू ऑफ 100 इज इश्यूड ॲट 105. म्हणजे 100चा शेअर जर 105ला इश्यू केला, इट इज सेड टू बी हॅव बीन इश्यूड ॲट अ प्रीमियम ऑफ 5%. म्हणजे आपण 5 रुपये एक्स्ट्रा घेतो, तर 100 रुपये 5 रुपये एक्स्ट्रा 100वरती म्हणजे ते 5% होतात. वेन द इश्यू इज ॲट प्रीमियम द अमाऊंट ऑफ प्रीमियम मे टेक्निकली बी कॉल्ड ॲज एनी स्टेज ऑफ शेअर कॅपिटल ट्रान्झॅक्शन. तर आता इथे काय म्हटलं आहे की हे जे वरचे पैसे आपण घेतो तर तो आपला प्रॉफिट आहे, कंपनीचा प्रॉफिट आहे. देअरफॉर प्रीमियम इज जनरली कॉल वेन अमाऊंट ड्यू ऑन अलॉटमेंट, समटाइम्स विथ द ॲप्लिकेशन मनी अँड रेअरली विथ द कॉल मनी. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय की प्रीमियम हा कधी पण आपण मागू शकतो. आपण शेअर्सचे जे स्टेजेस बघितले, म्हणजे आपण ॲप्लिकेशन बघितलं, अलॉटमेंट बघितलं, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, तर टेक्निकली कधी पण बोलवता येतो.
टेक्निकली प्रीमियम हा कधी पण बोलवता येतो, पण जनरली तो अलॉटमेंट बरोबर बोलवतात. पण असं काय नाही की अलॉटमेंट बरोबरच प्रत्येक वेळेला बोलवायला पाहिजे. तो ॲप्लिकेशन बरोबर पण घेऊ शकतो. त्याच्यानंतर कॉल मनीवरती रेअरली तो घेतला जातो, पण जनरली ॲप्लिकेशन किंवा अलॉटमेंट यांच्याबरोबरच घेतला जातो. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, एखादा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. तर हा जो पहिला 9वा प्रॉब्लेम आहे, ऑन 1st October 2017 Pioneer Equipment Limited received applications for 250,000 shares of rupees 100 each to be issued at premium of 25% payable as. आता इथे 2.5 लाख इक्विटी शेअर्स इश्यू करायचे 100 रुपयाचे, 2.5 लाख इक्विटी 100 रुपयाचे इश्यू करायचे आणि त्याच्याबरोबर 25% प्रीमियम घ्यायचा आहे. तर 100चे 25% 25 रुपये. तर ते घ्यायचेत कसे, ॲप्लिकेशनला 25, अलॉटमेंटला 75 इन्क्लुडिंग प्रीमियम. आता 75मध्ये 25 रुपयाचा प्रीमियम आहे, 75मध्ये 25 रुपयाचा प्रीमियम आहे, म्हणजे 50 रुपये फेस व्हॅल्यू. त्याच्यानंतर बॅलन्स अमाऊंट ऑन शेअर्स, हां बरोबर, 50 रुपये फेस व्हॅल्यू आणि 25 रुपये प्रीमियम असे पैसे घ्यायचे. आणि बाकीचे पैसे ॲज अँड वेन रिक्वायर्ड. आता कॉलची अमाऊंट आपल्याला काढावी लागेल. तर ॲप्लिकेशनचे 25, अलॉटमेंटचे 50, 25 आणि 50 किती आले 75, 25 50 75. आता 100ला किती कमी पडतात 25, म्हणजे पहिला कॉल 25 रुपयाचा, 25 50 आणि 25, 25 50 आणि 25 असे शेअर्सचे पैसे आपल्याला मागवायचे. व्हेरी गुड. पुढे काय म्हटलं आहे, द शेअर्स वेअर अलॉटेड बाय द कंपनी ऑन October 20. आता इथे तारखा दिलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेममध्ये तारखा टाकाव्या लागतील. अँड अलॉटमेंट मनी वॉर ड्युली रिसिव्ड ऑन October 31. म्हणजे अलॉटमेंटचे पैसे 31 ऑक्टोबरला मिळाले. रेकॉर्ड जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द कंपनी टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन इन कनेक्शन विथ द इश्यू ऑफ शेअर्स. आता या प्रॉब्लेममध्ये फक्त तुम्हाला 4च एंट्री करायचे आहेत, कॉलची एंट्री करायची नाही. म्हणजे पहिलं ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले, पहिले ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले, दुसरी ॲप्लिकेशनचे पैसे कॅपिटलला टाकले, ॲप्लिकेशनचे पैसे कुठे टाकले कॅपिटलला टाकले. नंतर अलॉटमेंटचा कॉल केला आणि तो मिळाला. फक्त 4 एंट्र्या करायच्या. ठीक आहे. तर आता मी तुमच्याबरोबर एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. ओके. सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? येस सर. ओके. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. पहिल्यांदा हेडिंग टाकायचं इन द बुक्स ऑफ. तर आता हा जो प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत तो इन द बुक्स ऑफ पायनियर इक्विपमेंट लिमिटेड आहे आणि जर्नल एंट्रीज आपण करणार आहोत. तर कॉलम्स त्याचे डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट, क्रेडिट. ओके. तर आता आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिली जी एंट्री आपण करणार आहोत ती ॲप्लिकेशनचे पैसे मिळाल्याची एंट्री करणार आहोत. तर आता इकडे ती डेट आपल्याला दिलेली आहे 2017 ऑक्टोबर 1. 2017 ऑक्टोबर 1ला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. तर 2017 ऑक्टोबर 1 या दिवशी आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. त्याची एंट्री आपण करूया. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन.
आता इथे जे ॲप्लिकेशनचे पैसे मिळणार आहेत ते 2.5 लाख शेअरवरती 25 रुपये. तर 2.5 लाख इंटू 25, 2.5 लाख इंटू 25 आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर आपल्याला मिळाले 62,50,000. तर पहिली ॲप्लिकेशनचे पैसे मिळाल्याची एंट्री आली, being received equity share application money on 25,000 shares. तर आता पहिल्यांदी ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले, त्याच्यानंतर आता ते आपण कॅपिटलला ट्रान्सफर करणार. आता ते कॅपिटलला ट्रान्सफर करण्याची डेट असते अलॉटमेंटची डेट. आपण अलॉट कधी केले? ऑक्टोबर 20ला अलॉट केले. तर ऑक्टोबर 20ची तारीख आपल्याला इकडे टाकायची आहे. तर ऑक्टोबर 20ला ते कॅपिटलला आपण ट्रान्सफर करणार. ऑक्टोबर 20ला आपण ते कॅपिटलला ट्रान्सफर करणार. नरेशन being transferred equity share application money to equity share capital. तर पहिलं ॲप्लिकेशनचे पैसे आपल्याला मिळाले आणि ते आपण इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केले. आता आपण काय करणार, पुढची जी एंट्री आहे ती आपण अलॉटमेंटचा कॉल करणार. तर तारीख तीच राहील, ऑक्टोबर 20. ऑक्टोबर 20ला आपण इक्विटी शेअर अलॉटमेंटचा कॉल करणार. तर इकडे इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, म्हणजे वरची एंट्रीच्या ऐवजी फक्त आपण अलॉटमेंट हा शब्द टाकणार. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, आणि तो जो आहे टोटल कॉल 75चा आहे. जसं आपण मगाशी डिस्कस केलं, टोटल कॉल 75 रुपयाचा आहे. 75 पैकी 50 रुपये फेस व्हॅल्यू, 25 रुपये प्रीमियम, टोटल हा कॉल 75चा आहे. तर 2.5 लाख इंटू इक्विटी, 2.5 लाख शेअर्स, 2.5 लाख, 2.5 लाख इंटू 75 आपल्याला कॉल करायचा आहे. 2.5 लाख इंटू 75चा ॲप्लिकेशनचा कॉल केला. त्याच्यात तर हे 1,87,50,000 आले. आणि ते इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे. इक्विटी शेअर कॅपिटलला 50 होतील आणि याला 25 होतील. अडीच लाख इंटू 50. जेव्हा प्रीमियम असेल तेव्हा सांभाळून करायचं, पूर्ण अमाऊंट कॅपिटलला नाही टाकायची. त्याचे 2 पार्ट तुम्हाला करायला लागतात. या प्रॉब्लेममध्ये 50 रुपये फेस व्हॅल्यू आहे आणि 25 रुपये प्रीमियम आहे. तर प्रीमियम असतं ते सिक्युरिटीज प्रीमियमला तुम्हाला टाकायला लागतं. तर ही एंट्री नवीन होती. आपण काय केलं, टोटल 75 पैकी 50 रुपये फेस व्हॅल्यू आणि 25 रुपये प्रीमियम असं हे डिवाइड केलं. तर ही एंट्री आपली झाली. नरेशन बीइंग
इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. कुणाला काय डाऊट्स आहे का? डाऊट्स आहे का कुणाला? चॅटबॉक्सवर लिहा. त्याच्यानंतर आता ह्या अलॉटमेंटचे पैसे मिळणार. अलॉटमेंटचे पैसे मिळण्याची तारीख आपल्याला दिलेली आहे 31 ऑक्टोबर. 31 ऑक्टोबरला आपल्याला अलॉटमेंटचे पैसे मिळणार. तर इकडे तारीख टाकायची 31 ऑक्टोबर. तर इथे एंट्री काय येणार? बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. कुणाला जर डाऊट्स आला तर लगेच विचारत जा. जसं आपलं फिजिकल लेक्चरमध्ये तुम्ही विचारायचा तसे तुम्ही लगेच विचारा, टेन्शन नाही. तुम्हाला असं वाटणार नाही की आपलं फिजिकल लेक्चर चालू आहे का ऑनलाईन चालू आहे. तर आपल्याला अलॉटमेंटचे पैसे मिळाले 1,87,50,000 अलॉटमेंटचे पैसे मिळाले. पुढे नरेशन. being received equity share allotment money on 2,50,000 shares. सगळ्यांना व्यवस्थित कळला प्रॉब्लेम? कुणाला काय डाऊट्स आहे? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. कॉलची एंट्री, ओके, कॉलची एंट्री. कॉलच्या एंट्रीबद्दल काही त्यांनी डिटेल्स दिलेल्या नाही आहेत. त्यांनी फक्त सांगितलं आहे की अलॉटमेंटचा कॉल या तारखेला अलॉट केला आणि या तारखेला रिसीव केला. पुढे प्रॉब्लेममध्ये त्याच्याबद्दल काहीच म्हटलेलं नाही आहे. जेवढं प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे ना तेवढं लिमिट ठेवायचं. म्हणजे समजा बायचान्स चुकून केली तर तुम्हाला रॉंग नाही देणार. चुकून जर समजा तुमच्या लक्षात नाही आलं आणि तुम्ही केली तर तुम्हाला रॉंग नाही देणार, ते बरोबरच देतील. पण लक्षात ठेवा, जेवढं प्रॉब्लेममध्ये दिलं असेल तेवढ्याच एंट्री करायच्या. ठीक आहे. तर आता आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व करूया. पुढचा जो 10वा प्रॉब्लेम आहे तर मी तुम्हाला PDF ची स्क्रीन शेअर करतो. ओके, PDF ची स्क्रीन सगळ्यांना दिसते? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. येस सर. दिसते ना? ओके. आता आपण 10th प्रॉब्लेम घेऊया. 10वा जो प्रॉब्लेम आहे, रघुनाथ लिमिटेड इन्व्हायटेड ॲप्लिकेशन फॉर 10,000 शेअर्स ॲट ₹10 each ॲट अ प्रीमियम ऑफ ₹2. आता या प्रॉब्लेममध्ये 10,000 शेअर्स आपण बोलवले आहेत 10 रुपयाचे. त्याच्यावरती प्रीमियम ₹2 आहे. पेएबल ₹2 ऑन ॲप्लिकेशन. आपल्याला ₹2 ॲप्लिकेशनचे मिळणार आहेत, ₹5 अलॉटमेंटचे मिळणार आहेत. आणि ₹5च्या अलॉटमेंटमध्ये ₹2 प्रीमियम आहे. म्हणजे ₹3 फेस व्हॅल्यू, ₹2 प्रीमियम. ₹3 फेस व्हॅल्यू, ₹2 प्रीमियम. अँड बॅलन्स 1 month लेटर. ऑल द शेअर्स आर. आता या प्रॉब्लेममध्ये कॉलची एंट्री करायची, कारण त्यांनी कॉलबद्दल म्हटलेलं आहे. ऑल द शेअर्स आर सबस्क्राईब, अलॉटेड अँड पेड फॉर ॲट ड्यू डेट्स. शो जर्नल एंट्रीज अँड प्रिपेअर कॅशबुक. आता इथे आपल्याला जर्नल एंट्रीज आणि कॅशबुक बनवायचं आहे. तर आपल्याला ज्या बँकेच्या एंट्रीज आहेत, बँकेच्या एंट्रीज जर्नलमध्ये करायच्या नाहीत. बँकेच्या एंट्रीज आपल्याला कॅशबुकमध्ये करायचं आहे. तर तुम्ही काय करा, प्रॉब्लेम सॉल्व करताना 2 पेज घ्या, डबल पेज घ्या. डबल पेजमध्ये पहिल्या पेजवरती तुमचं जर्नल येईल, पहिल्या पेजवरती तुमचं जर्नल येईल आणि दुसऱ्या पेजवरती तुमचं कॅशबुक येईल. तर 2 पेज घ्या. पहिल्या पेजवरती जर्नल ड्रॉ करा, दुसऱ्या पेजवरती तुम्ही कॅशबुक ड्रॉ करा. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. तुम्हाला एक्सेलचं स्क्रीन शेअर करतो.
ओके, सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय? हो. ओके, आपण स्टार्ट करूया. तुम्ही ड्रॉ करा. पहिल्या पेजवरती जर्नल, दुसऱ्या पेजवरती हे कॅशबुक ड्रॉ करा. तर जर्नलचा आपला नेहमीचा फॉर्मॅट आहे. इन द बुक्स ऑफ कोण आहे? रघुनाथ लिमिटेड. रघुनाथ लिमिटेड, जर्नल एंट्रीज, डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट, क्रेडिट आणि पुढच्या पेजवरती तुम्ही कॅशबुक ड्रॉ करा. कॅशबुकचा फॉर्मॅट डेबिट, क्रेडिट, कॉलम्स बनवा. कॉलम्स 3च बनवा, डेट, पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. जेफ वगैरे LF वगैरे कॉलमची गरज नाही आहे. परीक्षेत तुम्ही LFचा कॉलम बनवा. आता बनवला तर आत्ताही बनवा, मला इथे जागेचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही बनवा डेट, पर्टिक्युलर्स, LF, अमाऊंट. LFचा कॉलम आहे, कारण कॅशबुक हे जर्नल असतं. डेट, पर्टिक्युलर्स, अमाऊंट असे कॉलम बनवा आणि LFचा टाका. मी पण करतो. तर डेट, पर्टिक्युलर्स, LF, अमाऊंट, डेट, पर्टिक्युलर्स, LF, अमाऊंट असे कॉलम बनवा. कॅशबुक. ओके, तर आपण फॉर्मॅट बनवला. तर फॉर्मॅट बनवल्यावरती आपण प्रॉब्लेम सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली जी एंट्री आहे, सगळ्यात पहिली एंट्री आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळतात. तर ती एंट्री आपल्याला जर्नलमध्ये नाही करायची, ती एंट्री आपल्याला कॅशबुकमध्ये करायची आहे. तर आता पहिली एंट्री काय येते? बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन. तर ही एंट्री आपल्याला कॅशबुकमध्ये करायची आहे. कॅशबुकमध्ये डेटच्या ठिकाणी डेबिटला 1 टाका, 1 तारीख. नंतर इकडे लिहा टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन. टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन. टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. आणि याच्यात किती शेअर्स आहेत? 10,000 शेअर 2 रुपयाची. 10,000 शेअर 2 रुपयाचे, त्याचे आपल्याला मिळणार 20,000. ठीक आहे. तर पहिलं आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले 10,000 शेअर्सवरती 2 रुपये, 20,000. त्याच्यानंतर आपण काय करणार? ते पैसे आपण कॅपिटलला टाकणार. तर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. तर इकडे 10,000 शेअर्सवरती 2 रुपये मिळाले. तर पहिली एंट्री आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले, ती आपण कॅशबुकमध्ये केली. टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन आणि 10,000 इंटू 2 20,000 मिळाले आणि ती इकडे आपण कॅपिटलला टाकली. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन टू इक्विटी शेअर कॅपिटल 20,000. याच्यात कुणाला काय डाऊट्स आहे? सगळ्यांना व्यवस्थित कळलं? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ऐकायला येतं ना सगळ्यांना? झोपले सगळे? ओके, थँक्यू. आता पहिल्यांदा आपल्याला इक्विटी शेअर्सचे ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले आणि नंतर आपण ते कॅपिटलला टाकले. आता दुसरी एंट्री आहे ती आपण अलॉटमेंटचे पैसे बोलवणार आहोत, त्याच्यात प्रीमियम पण इन्क्लूड आहे. ठीक आहे. तर दुसरी एंट्री आपण अलॉटमेंटचा कॉल करूया. तर इकडे आपण जो टोटल कॉल करतो आहोत तो
₹5 करतोय. 5मध्ये 3 कॉलचे आणि 2 हे 3 फेस व्हॅल्यू, 2 प्रीमियम. 10,000 इंटू 5, टोटल आपण 5 बोलवले. 10,000 इंटू 5 50,000 बोलवले आणि त्याच्यापैकी 3 फेस व्हॅल्यूचे आहेत आणि 2 प्रीमियमचे आहेत. 3 फेस व्हॅल्यू, 2 प्रीमियम. $50,000, 30,000, 20,000. ओके, तर हा आपण अलॉटमेंटचा कॉल बोलवला. आता त्याच्यानंतर या कॉलचे पैसे भेटणार. आता भेटणार ते कुठे एंट्री करायची? कॅशबुकमध्ये. तर इकडे टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट, 10,000 इंटू 5. इकडे 50,000. सगळ्यांना व्यवस्थित एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर लिहा. पहिलं आपण अलॉटमेंटचा कॉल केला आणि नंतर तो मिळाला. सगळ्यांना व्यवस्थित कळली? ओके, थँक्यू. त्याच्यानंतर आता फायनल कॉलचे पैसे बोलवायचे. तर आता फायनल कॉल, फर्स्ट अँड फायनल कॉल त्याला आपण बोलूया. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल. अकाउंट डेबिट. टू इक्विटी शेअर कॅपिटल. तर आता हा कॉल आपल्याला कितीचा करायचा आहे? त्याची अमाऊंट नाही दिली, कॅल्क्युलेट करावं लागेल. तर आपण ₹2 ॲप्लिकेशनचे बोलवले. ₹2 ॲप्लिकेशनचे. अलॉटमेंटमध्ये 5 होते, 5पैकी 3चा कॉल होता. म्हणजे 2 आणि 3 ₹5 मिळाले. उरलेले ₹5 फर्स्ट अँड फायनल कॉल. तर ₹5चा फर्स्ट अँड फायनल कॉल आहे. तर इकडे 10,000 इंटू 5, 10,000 इंटू 5चा फर्स्ट अँड फायनल कॉल राहणार. 50,000चा फर्स्ट अँड फायनल कॉल बोलवायचा आणि त्याचं नरेशन. बीइंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू. तर आता हा आपण ड्यूची एंट्री केली. आता तो रिसीव करणार. तर इकडे कॅशबुकच्या क्रेडिटला टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल. $50,000. ओके, कुणाला काही डाऊट्स आहे का? प्रॉब्लेम व्यवस्थित कळला? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, अजून संपवायचं आहे कारण याचा बॅलन्स काढायला लागेल ना आपल्याला. तर याची कॅशबुकची टोटल घ्यायची आणि बॅलन्स कॅरीड डाऊन करायचा. याची जी टोटल आहे, टोटल याची 1,20,000 आणि ती क्लोज करायची. $1,20,000 टोटल मिळाले आपल्याला आणि इथे क्रेडिटला द्यायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि ते क्लोज करायचं.
ओके, सगळ्यांना व्यवस्थित कळला का प्रॉब्लेम? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आता पुढचा कॉन्सेप्ट. आता मी तुम्हाला PDF स्क्रीन शेअर करतो. ओके, PDF स्क्रीन सगळ्यांना दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आता पुढे आपल्याला जो कॉन्सेप्ट शिकायचा आहे तो आहे कॉल्स इन ॲरियर्स आणि कॉल्स इन ॲडव्हान्स. हा कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे. तर कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे काय? तर कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे आपण एखादा कॉल केला आणि जर समजा तो शेअर होल्डरनी भरला नाही, आपण जर समजा एखादा कॉल आपण करतो आणि ते शेअर होल्डर भरत नाही, तर त्याला कॉल्स इन ॲरियर्स किंवा अनपेड कॉल म्हणतात. तर इकडे काय म्हटलं आहे, समटाईम्स शेअर होल्डर्स फेल टू पे द अमाऊंट ड्यू ऑन अलॉटमेंट ऑर कॉल. म्हणजे कधी कधी जे शेअर होल्डर असतात ते अलॉटमेंट किंवा कॉलचे पैसे भरत नाहीत. The total unpaid amount on one or more installment is called as calls in arrears or unpaid call. जर समजा जे काय पैसे आपल्याला त्या शेअर्सवरती मिळाले नाहीत त्यांना आपण काय म्हणतो? कॉल्स इन ॲरियर्स किंवा अनपेड कॉल असं त्याला म्हणतो. Such amount represent the uncollected amount of capital from the shareholder. Hence, it is shown by way of deduction from called up capital to arrived at paid up value of share capital. तर ही अमाऊंट आपण काय करतो? जे कॉल्ड अप कॅपिटल असतं, फॉर एक्झाम्पल आत्ता मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण बघितलं की ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट त्याचे आपण 2 आणि 3 5 रुपये बोलवले आणि जर समजा अलॉटमेंटचे आपल्याला पैसे मिळाले नाहीत, समजा कॉल शेवटचा कॉल नाही केला आहे, फक्त ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट एवढेच कॉल केले, म्हणजे आपण आत्तापर्यंत 10,000 × 5 बोलवले, तर 10,000 × 5 कॉल्ड अप कॅपिटल आहे. 10,000 × 5 काय? कॉल्ड अप कॅपिटल आहे. आणि जर समजा त्या जो अलॉटमेंटचा कॉल आहे 3 रुपयाचा, ते 3 रुपयाच्या कॉलवरती 1000 शेअर होल्डरनी 3 रुपये नाही भरले, 1000 शेअर होल्डरनी 3 रुपये नाही भरले, म्हणजे 3,000 नाही मिळाले, तर आपल्याला काय करायला लागणार? आपण बोलवले किती? 50,000. म्हणजे 10,000 × 5 50,000 बोलवले, 10,000 × 5 50,000 बोलवले आणि त्याच्यापैकी 1000 शेअर्सचे 3 रुपये नाही मिळाले, म्हणजे 3,000 नाही मिळाले, तर 50,000 कॉल्ड अप कॅपिटल आहे. 50,000 कॉल्ड अप कॅपिटल आहे, त्याच्यातनं 3,000 मायनस करायचे. 3,000 मायनस केले की 47,000 येणार, म्हणजे 47,000 ही पेड अप कॅपिटल आहे. आत्तापर्यंत 47,000 आपल्याला मिळाले, तर ती पेड अप कॅपिटल आहे. कॉल्ड अप कॅपिटल 50,000 आणि 3,000 जे मिळाले नाहीत ते कॉल्स इन ॲरियर्स आहेत. 3,000 मिळाले नाहीत ते कॉल्स इन ॲरियर्स आहेत आणि 47,000 काय? पेड अप कॅपिटल आहे. असा कॉन्सेप्ट येतो. आता त्याच्या अपोजिट असतं कॉल्स इन ॲडव्हान्स. आता कॉल्स इन ॲरियर्सचा अर्थ काय? कॉलचे पैसे मिळायचे बाकी आहेत. आणि कॉल्स इन ॲडव्हान्सचा अर्थ काय होतो की काही कॉलचे पैसे आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळाले. फॉर एक्झाम्पल आपले 2 कॉल आहेत. आता मागचा प्रॉब्लेम आपण जो सॉल्व केला त्याच्यात एकच कॉल होता 5 रुपयाचा. जर समजा त्या प्रॉब्लेममध्ये 2 कॉल आहेत, एक 3 रुपयाचा आणि एक 2 रुपयाचा आहे, तर एखादा माणूस काय करतो की त्याच्याकडे 500 शेअर्स आहेत, तर 500 शेअर्सवरती टोटल 5 रुपये भरून टाकतो, पण आपण 3च बोलवले. 500 × 3 1,500 बोलवले, 500 × 3 1,500 बोलवले, पण त्यांनी टोटल 500 × 5 2,500 भरले, म्हणजे 1,000 एक्स्ट्रा मिळाले आपल्याला. काय? 1,000 एक्स्ट्रा मिळाले. त्यांनी पुढच्या 2 रुपयाच्या कॉलचे पण पैसे आधी भरले, म्हणजे ते कॉल्स इन ॲडव्हान्स आहेत. जर समजा कुठलाही माणूस पुढच्या कॉलचे पैसे ॲडव्हान्समध्ये भरतो, तर त्याला आपण काय म्हणतो? कॉल्स इन ॲडव्हान्स. सम शेअर होल्डर मे समटाईम्स पे अ पार्ट. पे अ पार्ट म्हणजे काय? उरलेला 2 रुपये, कधी कधी 1 रुपया पण भरेल.
आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये जो कॉल आहे त्याला 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतो, एक 3 रुपये आणि 2 रुपये. आता जे 2 रुपये जे राहिलेत त्याच्यातलं तो कधी कधी 1 रुपये पण भरेल, कधी कधी पूर्ण 2 रुपये पण भरेल. म्हणून त्याने काय म्हटलंय, समटाइम्स पे अ पार्ट ऑर होल द अमाऊंट नॉट येट कॉल्ड, म्हणजे अजून जे कॉल केलेले नाहीत त्याचे ॲडव्हान्समध्ये तो पैसे भरतो. सच अमाऊंट इज कॉल्ड कॉल्स इन ॲडव्हान्स. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू टेबल एफ, interest at a rate of not exceeding 12% is to be paid on such advance call money. म्हणजे हे जे टेबल एफ आहे कंपनीज ॲक्टचं, तर त्याच्यानुसार काय 12% पर्यंत त्याला आपण इंटरेस्ट देऊ शकतो. त्यांनी पैसे आपल्याला ॲडव्हान्समध्ये दिलेले आहेत, तर आपण त्याला इंटरेस्ट देऊ शकतो 12% ठीक आहे. तर आता दिस अमाऊंट इज क्रेडिटेड इन कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट. आता ते जे पैसे ॲडव्हान्समध्ये मिळतात तर बँक अकाउंटला डेबिट करणार, पैसे आलेत म्हणजे बँक अकाउंटला डेबिट करणार, आणि क्रेडिट कशाला करणार, कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंटला क्रेडिट करणार. ठीक आहे. आता याची आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. 11वा प्रॉब्लेम. तर इकडे काय म्हटलं आहे, पंत लिमिटेड इन्व्हायटेड ॲप्लिकेशन्स फॉर 50,000 शेअर्स ॲट ₹50, म्हणजे 50,000 शेअर्स 50 रुपयाला आपल्याला बोलवायचे आहेत. विच आर पेएबल ॲज ऑन ॲप्लिकेशन ₹20, म्हणजे 20 रुपये ॲप्लिकेशनचे याचे बाकी आहेत, अलॉटमेंटचे 10, 20 रुपये ॲप्लिकेशन, अलॉटमेंटचे 10 आणि फर्स्ट अँड फायनल कॉलचे 20 रुपये असे बाकी आहेत. म्हणजे 20, 10 आणि 20 असे आपले पैसे बाकी आहेत. पुढे काय म्हटलं आहे, द कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन फॉर 60,000 शेअर्स, 60,000 शेअर्सची आपल्याला ॲप्लिकेशन मिळाली. नंतर डायरेक्टर एक्सेप्टेड द ॲप्लिकेशन फॉर 50,000 शेअर्स, म्हणजे 60,000 शेअर्सपैकी 50,000 त्यांनी एक्सेप्ट केलं, डायरेक्टर लोकांनी 50,000 शेअर एक्सेप्ट केले, अँड रिजेक्टेड द रेस्ट, म्हणजे 60,000 ॲप्लिकेशन मिळाली, 50,000चे आपण एक्सेप्ट केले आणि 10,000 त्यांना परत करायचे, 10,000 रिजेक्ट केले, अँड रिजेक्टेड द रेस्ट, बाकीचे जे 10,000 आहेत ते रिजेक्ट केले. शो जर्नल एंट्रीज इफ द कंपनी रिफंडेड द ॲप्लिकेशन मनी to the rejected applications and allotment money was received for 45,000 shares. आता इथे नीट लक्ष द्या, अलॉटमेंटचे पैसे आपण या प्रॉब्लेममध्ये पण फर्स्ट अँड फायनल कॉलबद्दल काही म्हटलेलं नाही आहे. आपल्याला इथे 4 एंट्रीजच करायच्या आहेत, तर म्हणजे ॲप्लिकेशनच्या 2 आणि अलॉटमेंटच्या 2. तर अलॉटमेंटचा कॉल केल्यानंतर आपल्याला 45,000चे पैसे मिळाले, 5,000चे पैसे मिळाले नाहीत. ठीक आहे. तर आपल्याला 4च एंट्री करायच्या आहेत. तर आता मी काय करतो, एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? ओके, आपण स्टार्ट करूया. तर याच्यात आपल्याला ती एक कॅटेगरीची नोट करावी लागेल. तर याच्यात कसं आहे की टोटल ॲप्लिकेशन आपल्याला 60,000 मिळाले आणि 60,000 ॲप्लिकेशन मिळाले आणि आपण त्यांना 50,000 दिलेत, 10,000 रिजेक्ट केले. तर आपल्याला ती कॅटेगरीची नोट आपल्याला इकडे करावी लागेल. तर ही कॅटेगरीची नोट आहे. कॅटेगरी अप्लाइड, अलॉटेड, ॲडजस्टेड, रिजेक्टेड. आता नीट लक्ष द्या, आपल्याला अप्लाय किती केले होते, 60,000 शेअर्स अप्लाय केले होते, त्याच्यावरती 20 रुपये आपल्याला 12 लाख मिळाले. तर 60,000 × 20 अप्लाय केले होते, 12 लाख मिळाले. आपण अलॉट किती करणार, त्यांना 50,000च देणार. 50,000 × 20 10 लाख त्यांना देणार आणि 10,000 आपण त्यांना रिजेक्ट करणार, 10,000चे शेअर्स त्यांना परत करणार. ठीक आहे. तर असं एक कॅटेगरीचं पहिलं टेबल आहे. त्याच्यानंतर ते टेबल बनवल्यानंतर आता आपण जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट ड्रॉ करूया. तर हा जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आहे.
इकडे इन द बुक्स ऑफ पंत लिमिटेड, तर आता इथे पहिली एंट्री ॲप्लिकेशनचे पैसे मिळण्याची, आपल्याला 60,000 शेअर्सवरती 20 रुपये मिळाले. तर पहिली एंट्री बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन, 60,000 शेअर्सवरती आपल्याला 20 रुपये मिळाले, म्हणजे 12 लाख मिळाले. 60,000 इंटू 20, 12 लाख आपल्याला मिळाले. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागे आहेत का, झोपले? येस सर. मला रिप्लाय देत जा म्हणजे मला कळेल. तर पहिलं आपण ॲप्लिकेशनचे पैसे बोलवले, नंतर आता इथे आपण काय करणार, 60,000पैकी 50,000 अलॉट करणार आणि उरलेले 10,000 रिजेक्ट करणार. तर आता इक्विटी शेअर ॲप्लिकेशन जे कॅपिटलला आपण टाकणार आहोत ते 50,000 टाकणार. टोटल 12 लाख आपल्याला मिळाले. त्या 12 लाखापैकी 50,000 इंटू 20 आपण कॅपिटलला टाकणार. $50,000 इंटू 20 आपण कॅपिटलला टाकले आणि उरलेले 10,000 इंटू 20 आपण परत करणार. तर इकडे टू बँक अकाउंट 10,000 इंटू 20 हे आपण परत करणार. तर इथे नरेशन काय लिहायचं, बिंग ट्रान्सफर्ड इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी टू इक्विटी शेअर कॅपिटल अँड ऑल्सो रिटर्न मनी टू रिजेक्टेड शेअर होल्डर्स. ज्यांचे शेअर्स रिजेक्ट केले त्यांना आपण पैसे परत केले. तर ही दुसरी एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, दुसरी एंट्री कळली का सगळ्यांना? ओके. आता त्याच्यानंतर आपण अलॉटमेंटचा कॉल करणार. आता अलॉटमेंटचा कॉल आपण 50,000चा करणार. अलॉटमेंटचा कॉल कितीचा करणार? 50,000चा करणार आणि त्याच्यापैकी 45,000 जे आहेत त्याचे पैसे येणार. 5,000 आपल्याला कॉल्स इन ॲरियसला टाकायला लागेल. ठीक आहे. तर आता आपण अलॉटमेंटच्या कॉलची एंट्री करूया. आता याच्यात प्रीमियम वगैरे काय नाही आहे, डायरेक्टली अलॉटमेंटच्या कॉलचे पैसे बोलवायचे आहेत आपल्याला. तर आता इथे आपण अलॉटमेंटचा जो कॉल आहे तो 50,000 शेअर्सवरती कितीचा अलॉटमेंटचा आहे 10 रुपयाचा. 50,000 इंटू 10चा कॉल करायचा. $50,000 इंटू 10, 5 लाखाचा आपण कॉल केला. आता त्याच्यानंतर या 5 लाखापैकी आपल्याला मिळणार किती? 45,000 इंटू 10, 4.5 लाख मिळणार. 4.5 लाख मिळणार. 50,000 नाही मिळणार. 5,000 शेअर्सचे ते आपण कॉल्स इन ॲरियसला टाकणार. तर पुढची एंट्री अलॉटमेंटचा कॉल रिसीव करण्याची. आता इथे बँक अकाउंट जे डेबिट होणार ते 45,000 इंटू 10 होणार.
कारण 50पैकी 45,000चे पैसे मिळाले आणि उरलेले जे 5,000 आहेत ते कॉल्स इन ॲरियर्सला जाणार. तर 45,000 इंटू 10 आणि इकडे कॉल्स इन ॲरियर्सचे 5,000 इंटू 10, टोटल इक्विटी शेअर अलॉटमेंटला 50,000 इंटू 10 जाणार. आता इथे लिहिताना काय लिहायचं, बिंग रिसिव्ड इक्विटी शेअर अलॉटमेंट ऑन 45,000 शेअर्स. तर एंट्री सगळ्यांना कळली का? आपण 50,000 बोलवले आणि 50,000पैकी 45,000 मिळाले. जे नाही मिळाले ते आपण काय केलं, कॉल्स इन ॲरियर्सला ट्रान्सफर केलं. सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? ओके. बरं, मी काय म्हणतोय, तुम्हाला सकाळचा टाईम फ्री कधी असतो? मला कसं हे जे 3 लेक्चर्स आपल्याला दिलेत पण थोडी एक्स्ट्रा लेक्चर्स पण मी घेईन, तर तुम्हाला सकाळचा टाईम फ्री कधी असतो? हॅलो, ऐकायला येत आहे ना? सकाळचा टाईम फ्री कधी असतो तुम्हाला? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. दहा ते 11. बरं ठीक आहे. जर समजा आता 10 ते 11 आहे ना, मग मी एक्स्ट्रा लेक्चर काय असेल तर मी घेत जाईल. आपली 3 लेक्चर तर होतीलच, पण पोर्शन थोडा मोठा आहे, तर एक्स्ट्रा काय असेल तर मग मी यावे लागेल. ठीक आहे. तर आज आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना कसं वाटलं आजचं लेक्चर? व्यवस्थित कळलं? असं काय तुम्हाला वाटलं फिजिकल लेक्चर आणि हे लेक्चर असं काय वाटलं तुम्हाला? फिजिकल आहे असंच वाटलं ना? ओके, चालेल. तर आज आपण बंद करूया आणि बाकीच्या स्टुडंट्सना पण सांगा की सगळ्यांनी अटेंडन्स असायला पाहिजे. सगळे जेवढी मुलं आहेत आपली, बहुतेक 14 खालच्या शाळेचे आणि 4 वरच्या शाळेचे, असे 18 स्टुडंट असले पाहिजेत. 18 स्टुडंट सगळ्यांनी अटेंड करायचं. ठीक आहे. तर आपण लेक्चर संपूया. तुम्हाला मी रेकॉर्डिंग पण पाठवीन आणि इथे पण बसायचं. चालेल.